एक महत्वाची मॅच, जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. दोन संघांनी ती जागा भरली सेमीफायनलची. पहिल्या ऑफ मधून मंगलमूर्ती वडाळा, त्यानंतर दुसरी मॅच जर पाहिली तर खूप चांगला खेळ करत असताना वी यंग पॅकर माझगाव. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राइक एंडला बॅटर करण पाटील, बॉलिंग साठी अरुण यादव. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉलर अरुण. पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि बॉल मात्र तिकडे डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, पण 2 रन तत्पर्यंत कंप्लीट केल्या गेल्यात. दिवेश, देवकरण, सुरेश तिघ खेळाडू तिकडे या बॉल देखील कव्हरला एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. चांगल्या अंदाजामध्ये करण पाटीलच्या बॅटमधून पहिली चौकार, पहिली बाउंड्री येते प्रॉपर अंदाजामध्ये. करण एक चांगला ड्राईव्ह केलं तिकडे आणि त्याला माहिती आहे की ह्या ओव्हरमध्ये रन करणं गरजेचं आहे. 4 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. जो 3 लगातार बाउंड्रीज मारेल त्याला खपरी बाबा मित्रमंडळ वडाळा यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये. पण या बाउंड्रीज पॉवर प्लेला येण्याची शक्यता आहे. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज पॉवर प्लेला येऊ शकतात. बॉलिंग साठी अरुण, स्ट्राइक एंडला बॅटर करण. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र मॅच इकडे पुढे जाईल. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अरुण, स्ट्राइक एंडला बॅटर करण पाटील. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे अरुण चव्हाणला बॉल थोडा आदळला. स्ट्राइक एंडला रोहन साळुंके आहेत. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. 30 बॉलमध्ये 45-40 रन पाहिजेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्कोर नो बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र अरुणचा कुठेतरी पुन्हा एकदा मॅच मध्ये पाहायला मिळतात आणि स्कोर सिंगलने पुढे जाईल आणि तिकडे फ्री हिटचा पण चान्स असणार आहे. अंतिम दिवस. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये जॉर्ज 11 कल्याण आणि टीम श्री 11 दिवा डोंबिवली तयार राहायचंय. या बॉल तू वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका पाहिला गेला रोहन साळुंकेच्या बॅटमधून. काय स्माइल केली रोहनने आणि एक सक्सेसफुल फटका 4 रनसाठी. प्रॉपर टायमिंग केलं रोहनने. अगदी मेजरमेंट घेऊन मारला चांगल्या अंदाजामध्ये. पण ही मॅच दुसऱ्या डावमध्ये पण तशी रंगेल. समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे 50 जरी रन केले, 55 रन जरी केले तरी चेस होऊ शकतात. या ग्राउंडवर नेहमीच होताना पाहिलं गेलंय. 2023च्या देखील आठवणी आपण बॅनर्स वरती पाहतोय. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द सिरीज, बेस्ट कॅप्टन. या बॉलवरती देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि आपण पाहिलं तर 1 बाउन्स. पुन्हा एकदा 4 रन. रोहन साळुंके च्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री आहे. एक बॉल बाकी आहे. 2 बाउंड्रीज तर मारल्यात, बट तिसरी बाउंड्री मारली
तर खापरी बाबा मित्रमंडळाकडून तब्बल 5,000 रुपये असणाऱ्या रोहन साळुंकेसाठी सुवर्ण संधी आहे. हीच ती वेळ आहे. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लगातार 3 बाउंड्रीज पाहायला मिळतात आणि तब्बल रोहन साळुंकेसाठी खापरी बाबा मित्रमंडळातर्फे वडाळा 5,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या रोहन साळुंकेच्या बॅटिंगसाठी. थर्ड अंपायर आहे की बॉल भिंतीला डायरेक्ट लागलाय की टप्पा पडून लागलाय आपण चेक करूयात. अंपायर्स चेक करतील. रन आहे आणि तब्बल 3 बाउंड्रीज बॅक टू बॅक आपण पाहिल्या गेल्या रोहन साळुंकेच्या बॅटमधून एक चांगल्या अंदाजामध्ये सुरुवात केली रोहनने आणि स्कोर पाहिला तर तिकडे पुढे जाईल. 21. एक चांगली बॅटिंग करतात रोहन आणि तब्बल 5,000 कॅश प्राइज खापरी बाबा मित्रमंडळातर्फे रोहन साळुंकेला लागू असणार आहे. पॉवर प्लेचा याही ओव्हर मध्ये डिसिजन घेतलाय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर मतांग सारंगच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय करण पाटील आणि रोहनने. दुसऱ्याच ओव्हरला पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. सो बॅटर ते चॉईस करणार की कुठल्या ओव्हर मध्ये घ्यायचा आहे. याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. याबाबत देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. यस नो घडलं तिकडे आणि रोहनला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये.
बॅट सोडावी लागेल रोहनला, बट रोहनसाठी एकदा टाळ्या होता. अफलातून बॅटिंग केली रोहनने, बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज मारल्या आणि माहोल तयार केला, बट रनआउट झाले. वेल प्लेड रोहन. पराग तिकडे उभे होते, परागला बॉल आदळला आणि आतमध्ये आला. रन मिळणार नाहीये, विकेट गेले. न्यू बॅटर आनंद लोके येत आहेत. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बॅक टू बॅक अगदी सेम तसंच पाहायला मिळालं. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. या बॉलवर कॅच ड्रॉप केली आहे. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. एक इझी कॅच सुटली सुमेश कडून आणि तिकडे चुकी होतीये. चुकीला माफी नाहीये. चुकला तर तब्बल 1 वर्ष या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. सुपर 8 मध्ये अशा चुक्या करून तुम्हाला चालणार नाहीयेत. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे डॉट बॉल चांगली वेळ टाकली मतांगने. गुड बॉलिंग मतांग. फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना एक पॉवर प्लेची सेफ ओव्हर टाकली. सो पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर कार्ड 24 रन झालेत उर्वरित 18 बॉल मध्ये. एक 20-25 रन्स तरी करणं गरजेचं आहे टीम रॉयल चेंबूरला, कारण की तुम्ही सुरुवातीला 2 ओव्हर मध्ये चांगली पकड केली आहे, बट त्यानंतर 3 ओव्हर मध्ये स्कोर करणं गरजेचं आहे. दीपकजी नार्वेकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं पण स्वागत आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दिवेशच्या हातामध्ये बॉल दिला. उर्वरित 18 बॉल मध्ये एक इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं आहे. ओमकार मालाड पण मॅच सोडणार नाहीये. त्यांना पण माहिती की आपण पण मॅच मध्ये येऊ शकतो, कारण की 2 पॉवर प्ले तर संपल्यात. आता उर्वरित 18 बॉल तुम्हाला डबल बॉक्सचा रूल आहे, त्या रूल ऑन असणार आहे आणि तिकडे आता खरी परिश्रम असणारे करण आणि आनंदला एक चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे. बॉलवर दिवेश. भव्य दिवस आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं देखील तेवढंच मुलाचं सहकार्य, मुलाचा पाठिंबा. या बॉलवर एक चांगला अगदी बॉल आतमध्ये आणला आणि काय बॉल टाकला. दिवेशने पण स्माइल केली, त्याला पण सॅटिस्फॅक्शन झालं की माझा चांगला ऑफ ब्रेक पाहिला गेला. या बॉलवर खूपच बाहेर व्हाईट बॉल. रन मात्र एक्स्ट्रा आणि पुढे जाईल तिकडे. या बॉलवर पण टॅप केला गेला कव्हरला. चंद्रशेखर तिकडे अमान पोहोचतात. फेकी केली गेली तिकडे सिंगल रन. आनंद आणि करणला मात्र इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. भले सिंगल रन्स आले तरी मॅच बनू शकते. या बॉलवर चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला, अपील केली आहे, पण थोडं फुटवर्क आनंदचं होतं. लेग बाय मध्ये मात्र तिकडे रन मिळेल आणि स्कोर सिंगलने
27 रन झालेत. मॅच सुरुवातीला थोडी फास्ट होती, बट त्यानंतर आता कुठेतरी शांत झाली आहे. एक रनआउट कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला, एक कॅच पण सुटली आहे. बॉलर दिवेश, स्ट्राइक एंडला करण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर पण टॅप केलं गेलं, वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना तिकडे आपण पाहिलं तर अमन पोहोचतायत. एक चांगला बॉल अडवला गेला तिकडे. अमनने स्वतः बॉडी बॅलन्स केले तिकडे आणि बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. 2 रन मिळतील तिकडे आणि स्कोर झालाय 3-0. 30 रन झालेत. या बॉलवर देखील बॅकफुटला आले, पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि काय घडलंय, स्ट्राईक एंडला चान्स आहे. आनंदला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. कॉम्बिनेशन थोडं चुकलं, कॉलिंग थोडी चुकली. आज सकाळपासून रनआउट पण खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. मगाशी ओमकार मला सिनियर संघ जर मॅच हरला असेल तर रनआउट, एक्स्ट्रा रन्स सर्व काही आज पाहायला मिळत आहे. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. टॉस लगेच केला जाईल याची नोंद घ्या. इनिंग ब्रेक्स मध्ये जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली. एक चांगली मॅच असणार आहे. दीपक नार्वेकर आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठाशी कॉन्टॅक्ट करा. स्ट्राइक एंडला बॅटर घनश्याम शिंदे. पप्पू येतात, थोडी इंजरी झाले बट खूप चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये पप्पूने केली. खूप चांगला खेळ केला. एक मोठी जबाबदारी आहे संघासाठी. स्ट्राइक एंडला बॅटर घनश्याम शिंदे. पप्पू या बॉलवर एक चांगला ब्रेक पाहिला गेला इकडे दिवेशच्या माध्यमातून. गुड बॉलिंग दिवेश. बघा बॉलिंग तेच आहे, एका बॉलरकडून चुकी झाली, एका बॉलवर बाउंड्री झाली, बट आपल्याला कव्हर करायच्या. दिवेशने पण खूप चांगली बॉलिंग केली. या ओव्हरमध्ये पण इकॉनॉमी बॉलिंग केली. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 3 रन टाकले होते मात्र फक्त मदांगने, आणि या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 रन खर्च करत असताना एक चांगली बॉलिंग केली. अनिलजी गद्रे आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. अनिलजी गद्रे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर करण, बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पराग शिंदे. पराग शिंदे अगदी रजनीकांत स्टाईलने गॉगल वगैरे घालून ओल्ड इज गोल्ड. पहिला बॉल लेग ब्रेक आणि खूप चांगला टॅप खेळला इकडे करणने. परागने काल पण खूप चांगली बॉलिंग केली आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. अंधेरीचे खेळाडू आहेत पराग शिंदे. असल्फा ह्या नावासाठी पण गेले कित्येक वर्ष त्यांना खेळताना पाहिलं गेलं. आणि आपले स्पिन बॉलिंग म्हणजे अजूनही एका नवीन बॅटरला ते जागेवरती खूप वेळा थांबवू शकतात ही क्षमता आहे. मागे यतिराज देवरुखे पण बघतात की काय पराग बॉल फिरवतोय, आणि गांगुली पण तिकडे मॅच बघतात. ते पण यानंतर इनॅक्शन मध्ये आहेत. या बॉलवर देखील वेगवेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. एकच रन मिळेल. रॉयल चेंबूर संघाला पण पार्टनरशिप गरज आहे, कारण की रन झालेत. फक्त टचअप द्यायचा. एक 40-45 पण चांगली मॅच रंगू शकते.
प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपयाचा मानकरी कोण ठरेल? बॉलर पराग. या बॉलवर घनश्याम थोडे स्किड झाले आणि तिकडे एनए कुमार इन ऍक्शन मध्ये बॅटिंग साठी येतील. मित्रांनो, जे मागे बसलेत ना यतिराज, पूर्ण तिकडून सर्वांनी साईड लावायचं आहे. जे मागे उभे आहेत ना तिकडे कोणी उभा नका राहू, पूर्ण बाहेर जा तिकडून मित्रा. बॉलिंग साठी पराग, स्ट्राइक एंडला बॅटर हेनॉय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग ब्रेक आणि व्हाईट बॉल.
पुन्हा एकदा चांगलं फिरवला गेलाय पराग यांच्या माध्यमातून. एक चांगली बॉलिंग. ओल्ड इज गोल्ड. या खेळपट्टीवर बॉल भेटणं थोडं कठीण आहे. काल आमचे सुभाष इंदुलकर सर ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे त्यांचा पण आपण काल इकडे सन्मान केला. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. बॉलर पराग. या बॉलर पण लेग ब्रेक आणि खूप बाहेर एक्स्ट्रा रन्सने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर 36 रन झालेत. या बॉलवर पण चांगलं टॅप केलं गेलं कव्हरला. दिवेश आहेत तिकडे. सिंगल रन कंप्लीट केले गेले. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे आणि करणला आपण पाहिलं तर तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या रूपामध्ये एक महत्वाची विकेट बाहेर जातीये. याही मॅच मध्ये रनआउट कुठेतरी की फॅक्टर राहिलंय. रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध ओमकार मला. न्यू बॅटर कुणाला येतील. बॉलिंग साठी मतांग सारंगला पुन्हा एकदा जबाबदारी दिली. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन तयार राहायचं. लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. शेवटची ओव्हर पहिल्या डावातील. स्ट्राईक एंड लाईन आहे. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. 22 रुपये मात्र रन मिळेल तिकडे. सिंगल. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये स्कोर खूप चांगला केला होता आणि त्यानंतर कुठेतरी मॅच शांत पाहिली गेली आहे. विकेट गेले. रनआउट गेले. त्यामुळे मित्रा बॅनरच्या इकडे कोणी थांबू नका. मागे 2दा अनाऊन्स केलं यार. प्लीज तिकडून पूर्ण साईड लावा. पूर्ण ऑरेंज टी शर्ट. या बॉलवर पण टॅप केलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. कुणाल आणि हॅनॉयला मात्र रन्स पण हे शेवटचे टचअपचे रन पण खूप गरजेचं आहे. स्कोर आतापर्यंत 39 धावा झाल्यात. स्कोरचा ग्राफ पूर्णपणे खालती होताना पाहिला गेला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ वरती होता बट त्यानंतर ग्राफ थांबला. ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. उपउपांत्य फेरीची मॅच. क्वार्टर फायनलची मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये डॉट बॉल करून चालणार नाही. त्यानंला सिंगल रन पण खूप महत्वाचा असणार आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळतीये. एका रनने मात्र स्कोर जाईल.
41 रन झालेत. या बॉलवर टॉप एज घेतली गेली आणि तिकडे मैदान सोडावं लागेल. पण बॉलिंग खूप चांगली बॉलिंग केली मतांग. त्यानंतर बॉलर दिवेश, पराग शिंदे पहिल्या ओव्हरमध्ये रन आले, पण त्यानंतर कुठेतरी ग्राफ थांबवला आणि 42चा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. टॉस साठी लवकर खेळपट्टीवरती यायचं आहे. जॉर्ज इनेबल कल्याण आणि टीम हॅलो एक आपण सन्मान करणार आहोत, पण टॉस तिकडे चालू आहे. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. सर्वप्रथम आपण एक टॉस करूया. टॉस जॉर्ज 11 कल्याण संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. चला आपण सन्मान करत आहोत. राजू रावणाक सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. मी सुबोध सरांना विनंती करेल की राजू रावणाक सरांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमानिमित्त आलात. राजूबाईंचा एक विशेष सन्मान. दिनेश उपाध्याय सरांचा पण एक विशेष सन्मान केला जातोय. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आले आणि कार्यक्रमाची शुभेच्छा दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. गणेश देसाई यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. गणेशजी देसाई आज खापरी बाबा मित्रमंडळ डाळा. गणेशजी देसाई यांचा एक विशेष सन्मान. रमाकांतजी सुळे सरांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. तेही देखील आज कार्यक्रमासाठी आले. रमाकांत सुळे. त्यानंतर अजयजी शेंडेकर यांचा देखील एक विशेष सन्मान. सुनील सरांना विनंती करेल की आपण अजयजी यांचा पण एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातोय. श्री सिद्धी सेवा मंडळाचं श्री सिद्धी पॅकारी क्रीडा स्पर्धा आणि सर्व आमचे मित्र. त्यानंतर विनोदजी रावणाक यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय. विनोदजी रावणाक. दत्ता सरांना विनंती करेल की विनोद रावणाक यांचा देखील एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जाईल. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व आलेले मान्यवरांचा आभार आहे. आणि खापरी बाबा मित्रमंडळ पण देखील इकडे उपस्थित राहिले. त्यांनी पण एक कॅश प्राइज लावलं होतं तब्बल 5,000 रुपये 3 बाउंड्रीजला. या इनिंगला पण ते लागू आहे.
टॉस जिंकलाय जॉर्ज इलेव्हन कल्याण. यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. एक चांगली मॅच ती पण पाहायला मिळेल. बट इकडे टार्गेट आहे 42चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. दाखल झाली आहे. 42चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार लाड. मित्रांनो दिवा डोंबिवली बॉलिंगसाठी सामिल कोंबिन. सामिल मात्र तयार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर देवकरण परमार. पहिली ओव्हर पॉवर प्ले आहे. 42 रन 42 टार्गेट आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. सुपर संडे. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॅटर आउट. फटका फसला इकडे देवकरांचा आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चुकीच्या पद्धतीने फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीयेत. धावतोय मग तू. बॉलिंगसाठी सॅम्युअल स्ट्राईक एंडला नवीन बॅटर मतांग सारंग येतात. पहिल्याच बॉलवरती 2 ओव्हरमध्ये पहिलेच 2 झटके. मतांग सारंग आणि देवकरण परमार पण मैदानाच्या बाहेर. त्याच्या सोबतीला मतांगला पण मात्र मैदान सोडावं लागतंय. कहाणी मी ट्विस्ट 2 विकेट आलेत. न्यू बॅटर अरुण चव्हाण येतात. डोरा विकेट गेले. मॅच मात्र जिथे ऑन झाले. रॉयल चेंबूरने चांगली पकड निर्माण केली आहे. सॅम्युअल कोंबिन कुठेतरी की फॅक्टर राहिले. 2 विकेट बॅक टू बॅक पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच सुरुवातीला पॉझिटिव्ह ज्याने पाईप्स इकडे आणलेत. बॉलिंगसाठी सॅम्युअल स्ट्राईक एंडला अरुण. हा बॉल सॅम्युअलचा ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. रन मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल आणि एक्स्ट्रा रन्सने खातं ओपन केलंय. बॉलवर सॅम्युअल. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन साळुंके तिकडे स्वतः आलेत आणि बॉल अडवला गेलाय. येईल डॉट बॉल. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका रॉयल चेंबूर. प्रत्येक बॉल नंतर तुम्ही वेळ घेऊ शकत नाही याची नोंद घ्या.
या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र थांबणार नाही. जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी चांगला स्टार्ट केला अरुणने आणि 4 रनने स्कोर मात्र तिकडे पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. या बॉलवर फटका फसला गेलाय आणि बॅटर बाहेर जावं लागेल. अरुणला पण बॅटर आउट. तीन विकेट गेलेच. पहिल्याच ओव्हरमध्ये सॅम्युअलने खूप चांगली बॉलिंग केली. महत्वाचे 3 विकेट गेलेत. नवीन बॅटर दिवेश येत आहेत. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे ओंकार मालाड संघाची पण. खूप चांगली बॉलिंग केली सॅम्युअल कोम्बेन. काली विक्रोळी कन्नमनगरचे खेळाडू आहेत. ब्ल्यूसर संघासाठी पण या ग्राउंडवर खेळलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला. बॉल तिकडे आपण पाहिलं तर भिंतीला आदळतोय. करणने बॉल आतमध्ये ढकलला गेला. 2 रन कंप्लीट केले गेले आहेत आणि 2 रनच्या मदतीने स्कोर कार्ड. गुड बॉलिंग सॅम्युअल पहिलीवर खूप चांगली आली. 3 विकेट मिळवले. 1 बाउंड्री आली आणि स्कोर झालाय 7 रन. 24 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. 24 चेंडू आणि 35 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे अब्बूच्या हातामध्ये बॉल दिलाय. निलेश बागुल पण तिकडे इन ऍक्शन मध्ये. प्रवीण कणका यानंतर चांगली मॅच ती पण पाहायला मिळेल. चोवीस बॉल मध्ये 35 रनची गरज आहे. रॉयल चेंबूर संघ प्रत्येक ओव्हर नंतर आणि प्रत्येक बॉल नंतर तुम्ही वेळ घेऊ नका. आणि पॉवर प्लेचा क्या बात आहे. त्यांनी पण दुसऱ्या ओव्हरला घेतला. आम्ही पण दुसऱ्या ओव्हरला घेणार. पॉवर प्ले बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. चोवीस बॉल मध्ये जिंकण्याकरिता 35 रनची गरज आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. रितेशची ही ओव्हर खूप महत्वाची. या ओव्हर मध्ये मॅचचा रिझल्ट एक 50-50% मॅचचा रिझल्ट या ओव्हर मध्ये सांगून जाईल. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे ट्रॅव्हल होतोय आणि हॅनॉयने खूप चांगली फिल्डिंग केली. हॅनॉयने खूप चांगलं कव्हर केलं. वेल स्टॉप हॅनॉय. रन झाले आतापर्यंत 9 रन. नऊ धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी रितेश अप्पू. या बॉलवर वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय आणि सेलिब्रेशन. सुरेश सरोजला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अप्पूने बॉल टाकले आवाज दिला की गेला आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये बॅटर सुरेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. त्याला कॉन्फिडन्स होता की बॅट्समन बाहेर मारू शकतो आणि बाउंड्रीच्या नादामध्ये बॅटरला बाहेर जावं लागलं. आज विविध भागातून प्रेक्षक वर्ग आलेत, आमचे सर्व क्रिकेट प्रेमी आलेत जे मॅच बघतात, मॅच आजमावतात, युट्यूबला देखील मॅच बघतात आणि खूप मोठ्या प्रमाणात युट्यूबला देखील आज ही मॅच पाहू शकते प्रेक्षक वर्ग. आज सर्व मुंबईतील क्रिकेट लव्हर्स. संडेला कोणी घरी बसत नाही, सकाळी उठलं बॅट घेतली की बाहेर खेळायला जायचंय, बघायला जायचंय, जिंकायला जायचंय. पिकनिकचं शेड्यूल कॅन्सल करून काही जण इकडे खेळण्यासाठी पण येतात की पिकनिक नको पण टुर्नामेंट खेळायची आहे. या बॉलवर देखील ऑफ ब्रेक. काय बॉल वळवला गेला, खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल पाहिला गेला. ऑफ ब्रेक, फिरकीपट्टू रितेश गव्हाणे, अप्पू कोर्ट बॉलिंग. एक नवी बॉलर आहेत, त्यांच्याकडे पण चांगली ऍक्शन आणि दोन्ही दिशेला बॉल कट करतात. एक चांगला नॅचरल ऑफ ब्रेक आणि ऑफ स्टिक वाकवली. पाच विकेट माघारी परतले गेले. टीम ओमकार मालाड थोडं संकटामध्ये आहे या मॅच मध्ये. या बॉलवर देखील ऑब्रेक खूप चांगला आतमध्ये आणला तिकडे आणि अमान आले नवीन बॅटर. पार्टनरशिप झाली तरच मॅच बनवू शकते पण थोडा आता कठीण आहे. दिवेशला पण आपली एक चांगली इनिंग खेळावी लागेल. अभिजित दोडके अब्बू पण तयार आहे यानंतर फाईट करण्यासाठी. या बॉलवर देखील अक्षरशः खोदून काढला गेला. स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डबलचा कॉल दिलाय आणि बॅटर आउट. रनआउटच्या रूपामध्ये अमनला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खूप चांगली फिल्डिंग तिकडे हॅनॉयने आणि बघता बघता रॉयल चेंबूर संघ या मॅच मध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. ही ओव्हर देखील मी मगाशीच म्हटलं की ही ओव्हर मॅचचा रिझल्ट सांगून जाईल आणि बॅकफुटला गेले टीम ओमकार मालाड. बारा रन झालेत आणि 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 30 रनची गरज आहे. अठरा बॉल 30. आता बॉलिंग टीम मात्र इकडे मॅच मध्ये आहे कारण की पॉवर प्ले दोन्ही संपलेत. 18 बॉल 30 या ग्राउंडवर डबल बॉक्स ऑन आहे त्यामुळे 18 बॉल 30 करणं थोडं कठीण आहे या ग्राउंडवर. चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 30 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आनंद लोके. खूप चांगली बॉलिंग. सॅम्युअल, रितेश आणि आनंद. या बॉलवर व्हाईट बॉल. 1 रन्सने मात्र इकडे स्कोर पुढे जाईल.
स्ट्राईक एंडला बॅटर पराग शिंदे येत आहेत. बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग साठी आनंद. स्कोर झाला तर आपण पाहिलं तर 14 रन. मॅच थोडी आता मात्र शांत चालू आहे. या बॉल देखील आनंद एक चांगल्या अंदाजामध्ये थांबवलं गेलं. तिकडे डॉट बॉल. व्हाईट बॉल. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थांबवलं. तिकडे डॉट बॉल. विकेट पण हातामध्ये नाहीये. त्यामुळे ओमकार मला टीम पूर्णपणे मात्र इथे शांत झाली आहे. ब्लॉक झाले कारण की रन्स करणं आता थोडं इथे कठीण झालंय. या बॉलवर एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल टाकून चालणार नाहीयेत. मॅच म्हणजे आहे टीम रॉयल चेंबूर. जर एक्स्ट्रा टाकलं तर कुठेतरी मॅच मधून कधी बाहेर जातील याचा नेम नाहीये. मिस्टर एक्स्ट्राच मात्र आता कुठेतरी मॅच फिरू शकते. बॉलर आनंद. आणि या बॉलवर मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल परागला पण. शेवटची जोडी मला असं वाटतं मैदानामध्ये आहे अरुण आणि दिवेश. बॉलिंग साठी प्रणय. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. बॉल साठी आपण चेक करूयात. फेअर डिलिव्हरी असणार आहे नाहीये.
या बॉलवर पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, वेळ निघून गेली आता मात्र कुठेतरी दिवेश पण थोडे शोल्डर डाऊन झालेत. 16 रन झालेत. या बॉलवर बाहेर बॉल, वाईट बॉल येतोय. बॉल किती आहे मॅच रे? 6 बॉल किती आहे रे? नाईस. 6 बॉल 25 तो असं काय कशासाठी आणि फर्स्ट फोर्ट असं आहे. IPL करण येतात बॉलिंग साठी. करण पण बदलत थोडे हात फ्री करून घेतो आणि मॅच मध्ये जवळपास रॉयल चेंबूरने एक चांगला खेळ केला. खूप चांगली सॅम्युअल कोम्बिन आणि रितेशच्या 2 ओव्हर ज्या पहिल्या आल्या त्यामुळे तिकडेच एक 50% मॅच त्यांनी कव्हर केली. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण पण तयार राहायचं. जशी मॅच संपेल तशी लगेच आपली पण मॅच खेळवली जाईल. आणि बॅटर आउट आणि ही मॅच जिंकली टीम रॉयल चेंबूर संघ. सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचले. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक टीम ओमकार मालाड. आपण यायचा आपला पण एक सन्मान केला जाईल. टीम ओमकार मालाड. पराभूत संघ ओमकार मालाड या. पराभूत संघ ओमकार मालाड आपला इकडे सन्मान केला जाईल. आणि आपल्या समाजात मेलविन मेमोरियल कपचे देखील आमचे मित्र आशिष राठोड आणि त्यांची टीम मेलविन मेमोरियल कप अगदी खूप चांगलं बोरवली. ओमकार मालाड आपला एक प्लेअर पाठवा पहिलं. आपला एक सन्मान केला जाईल. आणि रोहन साळुंके आपण पण यायचं ज्याने 3 लगातार बाउंड्रीज मारल्या. तब्बल 5,000चा कॅश प्राइज घेऊन जायचंय. सो रोहन आज दादरला एक चांगली पार्टी करेल. 31st पण जवळ आली आहे. सो हॅपी न्यू इयर. आणि न्यू इयर पण चांगलं सेलिब्रेट करेल.
आणि ओमकार मालाड आपला एक प्लेअर पाठवा प्लीज. दोनदा अनाऊन्स केलं सुरेश सरोज. आणि प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा ज्यांनी पहिली ओव्हर खूप चांगली टाकली सॅम्युअल कोम्बिन आपण यायचे त्यांनी चांगलं स्टार्ट दिलं. खूप महत्वाची ओव्हर होती. रोहन साळुंके आपण पण आपलं पण पारितोषिक घेऊन जायचं ज्याने पहिला मॅन ऑफ द मॅच सॅम्युअल कोम्बिन आपण या. आणि आमचे मेलविनचे सर्व आमची टीम सॅम्युअल कोम्बिनने खूप चांगली बॉलिंग. आणि आमचे आशिष आणि मेलविनचे सर्व ग्रुप पियुष भाई बोरिवली मध्ये मेलविन मेमोरियल कप राजेंद्र नगर मध्ये एक चांगला ऑर्गनाइज करतात. त्यांच्या हातातून आशिष भाई आमचे वैभव भाई आणि पियुष भाई यांच्या हातातून श्री सिद्धी पॅकार बोरिवली ते दादर मध्ये तुम्ही आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. थँक्यू सो मच. मेलविन डिकोस्टा आज आमचे मित्र त्यांच्या नावाने टुर्नामेंट करतात. वेल प्लेड सॅम्युअल. गुड बॉलिंग. काय स्माइल केले सॅम्युअलने आणि अभिनंदन. ओमकार मालाड संघ आपण आपला प्रतिनिधी. आपल्याला पण ही भेटवस्तू श्री सिद्धी सेवा मंडळाची ही भेटवस्तू तुम्हाला हे आठवण श्री भवानी माता सुवर्ण चषकची आठवण तुम्हाला. थँक्यू सो मच. हार्ड लक टीम ओमकार मालाड.